आपल्या ज्या काही अडचणी असतील, छोट्या मोठ्या अडचणी, तर याचं निराकरण करणं हेच हा उद्देश प्रामुख्यानं मान्यवर प्रामुख्यानं श्रीमान अमोलजी मस्के, श्री दयानंदजी शिंदे, श्री प्रमोदजी पाटील, उपसभापती पंचायत समिती धाराशिव. नमस्कार. आज छत्रपती शिवाजी महाराजेश्वर समाधान शिबिर पाडोळी मंडळामध्ये आपण पाडोळी येथे घेतलेले आहे. या शिबिराचा मुख्य उद्देश असा आहे की जेवढ्या काही प्रलंबित समस्या असतील, फक्त तहसील कार्यालयाच्याच नाही तर तालुका स्तरावरील सर्व विभागाच्या, ज्यामुळे वारंवार आपल्याला तालुक्याच्या कार्यालयाला यावं लागतं, तर तिथे नागरिकांना यावं लागू नये आणि मंडळ स्तरावर त्यांच्या समस्या आपल्याला सोडवायच्या या उद्देशाने एकाच छताखाली आपण तालुक्याच्या सगळ्या विभागांना एकत्रित करून आजचं शिबिर घेतलेलं आहे. शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं फायदा होत आहे? या शिबिरामध्ये प्रामुख्याने प्रलंबित शेतरस्ते प्रकरण असतील, ज्यामध्ये पाणंद रस्ता असेल, शिवरस्ता असेल, जे अडवलेले आहेत किंवा ज्यावर अतिक्रमण आहेत, असे विविध अर्ज आज आपल्याकडे प्राप्त झाले. त्या समस्या आपण सगळ्या समजून घेतलेल्या आहेत. काही ठिकाणी स्थळ पाहणी प्रलंबित आहे, त्या स्थळ पाहणी तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. यासोबतच महसूल अधिनियमानुसार यामध्ये काही सुनावणी घ्याव्या लागतील, तर त्या संदर्भात आम्ही प्रामुख्याने पाडोळी मंडळामध्ये पुढील 1 ते 1.5 महिन्यामध्ये शेतरस्त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रतिसाद कसा मिळत आहे या शिबिराला? या शिबिराला संपूर्ण तालुक्यामध्ये खूप उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आजवरचे हे 9वे शिबिर आहे मंडळ स्तरावरचे. याआधी धाराशिव तालुक्यामध्ये 8 मंडळामध्ये शिबिर झाले. त्यामध्ये सगळ्या नागरिकांनी त्या मंडळातील सगळ्या गावांनी येऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सगळ्यांनी समाधानसुद्धा व्यक्त केलं आहे की ज्या समस्या तहसील स्तरावर कदाचित वेळेच्या अभावी ऐकून घेतल्या गेल्या नसतील किंवा तेवढा वेळ आम्ही समजा देऊ शकलो नसो याआधी, तर मात्र या शिबिरामध्ये संपूर्ण वेळ आम्ही त्या मंडळातील गावांना दिलेला आहे. दिवसभर बसून इथे त्यांच्या सगळ्या समस्या समजून घेण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे आणि यावर काही अर्धनायक प्रकरणं असतात, त्याला सुनावणी घेणे गरजेचे असते. पण या व्यतिरिक्त ज्या काही समस्या असतील, रेशन कार्ड असेल, सर्टिफिकेट असेल, संजय गांधी योजना असेल, ज्यावर आपण तातडीने निपटारा करू शकतो, त्या बाबतीमध्ये सर्व संबंधित स्टाफ यांना आपण तातडीने 15 ते 20 दिवसात कार्यवाही करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. अर्धन्यायिक प्रकरणांना थोडं सुनावणी वगैरे घेऊन त्याला थोडा वेळ लागू शकतो, पण ते पण लवकरात लवकर आपण करूया. प्रामुख्याने तालुक्यामध्ये जे शिबिर आत्तापर्यंत झाले त्यामध्ये रस्ते प्रकरण आपल्याकडे थोडे जास्त आहेत. शेतरस्त्यांच्या अडचणी, त्यामध्ये बऱ्याचदा शेतकऱ्यांना समुपदेशन करून आपण शिबिरामध्ये दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांना समजावून तसासुद्धा मार्ग या आधीच्या काही शिबिरांमध्ये काढलेला आहे. काही ठिकाणी मोजणीची गरज असते, काही ठिकाणी मोजणी फी भरलेली नसते. त्यासोबतच आता नवीन शासन निर्णयानुसार मात्र ज्या ठिकाणी मोफत मोजणी आहे त्या बाबतीतसुद्धा आपण भूमी अभिलेख कार्यालयाला सूचना दिल्या आहेत. प्रामुख्याने आपला उद्देश राहणार आहे की धाराशिव तालुक्यामध्ये शिवरस्त्याचे जेवढे प्रकरणं आलेत त्यामध्ये तातडीने भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणी करून घेऊन शिवरस्ते मोकळे करायचे आहेत, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फायदा होईल. यासोबतच माननीय महसूल मंत्री साहेबांनी जो बळीराजा पाणंद रस्ता हा शासन निर्णय आपल्याला सांगितलेला आहे, त्यानुसार सुद्धा प्रत्येक मंडळामधले तसे रस्ते निवडून त्याच्यावर पुढील कार्यवाही सुरू आहे. आज पाडोळी मंडळ स्तरावरील शिबिराच्या आयोजनासाठी सर्व पाडोळी येथील सन्माननीय लोकप्रतिनिधी आज माझ्यासोबत इथे उपस्थित आहेत. त्यांनी सगळ्यांनी अतिशय उत्साहाने या शिबिराच्या आयोजनासाठी मदत केली आहे. यासोबतच पत्रकार बंधू इथले पाडोळी सर्कलमधील, त्यासोबतच सन्माननीय नागरिक आणि इथले आमचे रास्तभाव दुकानदार असतील, BLO असतील, या सगळ्यांनी आणि विविध विभागांनी, तालुकास्तरीय विविध विभागांनी त्यांचे स्टॉल लावून याच्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला आहे. आम्ही अपेक्षा करतो की याच पद्धतीचं सहकार्य प्रशासनाला यापुढे सुद्धा